जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं शरीर दर काही महिन्यांनी फॅक्टरी रिसेट करता येतं, शरीरातले सगळे टॉक्झिन्स कचरा काढून पुन्हा नव्यासारखं बनवता येतं, तर विश्वास बसेल का? तुम्हालाही सारखा थकवा जाणवतोय, चिडचिड होतेय, वजन काही केल्या कमी होत नाहीये, उत्साह वाटत नाहीये. तुम्ही म्हणाल हे तर सगळ्यांनाच होतं, पण यावर एक असा उपाय आहे जो 5,000 वर्ष जुना आहे, पण आजही तितकाच प्रभावी आहे. तो उपाय आहे आयुर्वेदातलं बलस्थान म्हणजे पंचकर्म. विश्व स्वास्थ्य होतो. मी डॉक्टर दीपाली ठाकूर, आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इंट्रोडक्शन वरनं विषय तर तुमच्या लक्षात आलाच असेल. आज आपण जाणून घेऊया पंचकर्म याविषयी. अगदी थोडक्यात त्याच्या नावापासून तर अगदी शेवटच्या प्रोसिजर पर्यंत त्याच्यामध्ये काय काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊ. हे नक्कीच एका व्हिडिओमध्ये शक्य होणार नाही, यासाठी आपण पंचकर्म सिरीज आपल्याकरता घेऊन येत आहोत. पंचकर्म पंचकर्म म्हणजे एक संस्कृत शब्द आहे, ज्यामध्ये पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे ट्रीटमेंट प्रोसिजर्स. जिथे 5 ट्रीटमेंट प्रोसिजर्स केल्या जातात त्याला पंचकर्म असं म्हटलं जातं. आता हे डिटेलमध्ये काय आहे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोतच, पण याविषयी लोकांचे काही गैरसमज आहेत ते आधी आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिला गैरसमज म्हणजे मला सगळी 5ही कर्म एकाच वेळी करायची आहे. पंचकर्मात सांगितलेली 5ही कर्म एका वेळी करता येऊ शकत नाही. कुठल्याही एका डिसीज मध्ये एका पंचकर्माने देखील रिझल्ट देता येतो, किंवा कॉम्बिनेशन ऑफ 2 थेरपीज, कुठलेही 2 थेरपीज मिळून सुद्धा आपण त्याच्यामध्ये रिझल्ट देऊ शकतो. पंचकर्मासाठी लागणारा वेळ, आपण कुठली प्रोसिजर करतो आहे, कुठलं कर्म करतो आहे, त्यानुसार प्रत्येक कर्माला लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. मला 7 दिवसातच सगळी पंचकर्म करायची आहेत, किंवा मला सुट्ट्या आहेत एवढ्या दिवसातच हे पंचकर्म करायचं आहे, असं हे शक्य होऊ शकत नाही. प्रत्येक कर्मासाठी लागणारा वेळ हा रुग्णाचा व्याधी कुठला आहे, त्याचं वय काय आहे, त्याचे कुठले दोष वाढले आहेत याच्यानुसार वेगवेगळा असू शकतो. दुसरं म्हणजे पंचकर्म म्हणजे फक्त ऑइल मसाज केला, स्टीम दिली, शिरोधारा वगैरे केलं, या सगळ्या गोष्टी म्हणजे पंचकर्म नाही आहे. पंचकर्म ही खूप व्यापक इंटरनल क्लिन्झिंगची प्रोसिजर आहे. पंचकर्म हे आयुर्वेदाचं बलस्थान आहे. आता पंचकर्म जाणून घेण्यापूर्वी आपण थोडक्यात आपल्या शरीराची रचना जाणून घेऊया. आपल्या ग्रंथकारांनी आपल्या शरीराचं 3 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. छातीचा वरचा भाग म्हणजे ऊर्ध्व भाग, छातीपासून नाभीपर्यंतचा जो भाग येतो तो मध्य भाग येतो शरीराचा, नाभीपासून खाली पूर्ण हा अधो भाग येतो. तर या 3 भागांमध्ये तुम्ही 3 दोषांचं नाव ऐकलं असेल आयुर्वेदात नक्कीच. वात, पित्त आणि कफ या 3 दोषांची स्थानं आहेत. जो ऊर्ध्व भाग आहे म्हणजे छातीच्या वरचा भाग, तिथे कफ दोषाचं स्थान आहे. छातीपासून ते नाभीपर्यंत जो मध्य भाग आहे तिथे पित्त दोषाचं स्थान आहे, आणि नाभीपासून खाली वात दोषाचं स्थान आहे. या दोषांची स्थानं, हे दोष आणि पंचकर्माच्या क्रिया यांची सांगड घालून रुग्णाला जो व्याधी आहे त्याला उपचार देण्यासाठी ही सांगड घालून त्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन केला जातो, तरच तो यशस्वी होतो. मग दोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्म इंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधेते. व्यक्तीला स्वस्थ तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा त्याचे सगळे दोष, वात, पित्त, कफ हे समावस्थेत असतील, त्याच्यासोबतच त्याचे धातू समावस्थेत असतील, अग्नी समावस्थेत असेल, आणि त्याच्यासोबतच प्रसन्न आत्मा, इंद्रिय आणि मन या गोष्टी पण असणं आवश्यक आहे. जेव्हा दोष प्राकृत अवस्थेत असतात तेव्हा त्याला आरोग्य म्हटलं जातं, पण हे प्राकृत प्रमाणापेक्षा जेव्हा वाढतात तेव्हा त्याची चिकित्सा करावी लागते. याची चिकित्सा करण्याचे 2 प्रकार आहेत. एक शमन चिकित्सा, दुसरी आहे शोधन चिकित्सा. शमन चिकित्सा म्हणजे दोष वाढले असता आपण औषधी देऊन त्यांना प्राकृत अवस्थेत आणणं, ही झाली शमन अवस्था. पण शोधन अवस्थेत मात्र ते दोष तुम्हाला शरीरातनं काढावेच लागतात. ही शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म. आता आपण शरीराचे जे 3 भाग बघितले आहेत तिथे दोषांचं स्थान आणि तिथे केली जाणारी चिकित्सा हे जाणून घेऊ. ऊर्ध्व भागात कफदोषाचं स्थान आहे. जेव्हा कफदोष प्राकृत अवस्थेत नसतो, तो वाढतो, तेव्हा वमन ही चिकित्सा केली जाते. जेव्हा मध्य भागात पित्तदोष प्रकोपित होतो तेव्हा विरेचन ही चिकित्सा केली जाते,
आणि अधोभागात वाताचं प्रमाण वाढलं तर मात्र अशा वेळेला बस्ती ही चिकित्सा केली जाते. नस्य हे ऊर्ध्वजत्रुगत विकार म्हणजे ENT रिलेटेड जे विकार असतात त्याच्यामध्ये नस्य केलं जातं. आणि रक्तमोक्षण हे लोकल काही रक्तदुष्टी जसं पिंपल्स आहे, शीतपित्त आहे, असं काही असेल तर आपण जलौकेच्या साह्याने रक्तमोक्षण करतो. पण बऱ्याच वेळा रक्तधातूची दृष्टी ही सार्वदेहिक असेल तर सिरावेद करून देखील रक्तमोक्षण केलं जातं. हे मी अगदी थोडक्यात पंचकर्माबद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं आहे. अगदी हे 10% एवढंच असेल, आणि पंचकर्म हा एवढा वास्ट सब्जेक्ट आहे की तुम्हाला या अगदी 2-3 किंवा 4-5 व्हिडिओमध्ये याची माहिती देणं शक्यच नाही. कारण प्रत्येक चिकित्सा ही त्या रुग्णाचं वय, त्याची अवस्था, त्याच्यानंतर त्याचं बल, या सगळ्या गोष्टी वेगवेगळे आस्पेक्ट्स विचारात घेऊन या ट्रीटमेंट्स केल्या जातात. कफदोष वाढणे म्हणजे सततची सर्दी, अस्थमा यासारखे विकार असतील तर आपण वमन करतो. पण पित्तदुष्टी, अपचन, सारखेच ढेकर येत असतील, वजन वाढत असेल, या गोष्टींमध्ये किंवा काही स्किन डिसऑर्डर असतील याच्यात आपण विरेचन ही चिकित्सा करू शकतो. पण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आणि ग्रंथानुसार असं लक्षात आलंय की साधारण व्यक्तींना होणारे 80% पेक्षा जास्त आजार हे वातामुळे होतात. त्यामुळे वातामध्ये बस्ती ही चिकित्सा केली जाते. नस्य ही चिकित्सा जेव्हा ॲलर्जिक सर्दी होते किंवा मग डोळ्यांवर ताण पडतो आहे, केस पांढरे होत आहेत, अशा केसेसमध्ये आपण नस्य चिकित्सा करतो. रक्तमोक्षण ही आपण पिंपल्समध्ये करतो. शीतपित्तामध्ये देखील रक्तमोक्षण ही चिकित्सा केली जाऊ शकते. आजकालच्या जीवनशैलीमुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचा पण आपण बऱ्यापैकी सामना करत आहोत, ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, थायरॉइड, PCOD, वेट गेन होणं, या ज्या सगळ्या समस्या आहे याच्यामध्ये पण पंचकर्म हे विशेष उपयोगी ठरतं. काही दोष, आता पंचकर्म हे आजारी व्यक्तीनेच करावं का, तर असं नाहीये. काही स्पेसिफिक असे ऋतू सांगितलेले आहेत, त्या काळामध्ये स्वस्थ व्यक्ती देखील पंचकर्म करू शकतो. कारण स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं, तसेच आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे रोगी व्यक्तींचं रोगापासून निवारण करणं, याच्यासाठी सुद्धा पंचकर्माचा उपयोग होतो. जसं की कफ दोष वाढलेला असेल अथवा नसेल, स्वस्थ व्यक्ती असेल तर तो वसंत ऋतूमध्ये वमन करू शकतो, शरद ऋतूमध्ये तो विरेचन करू शकतो, आणि वाताचं प्रमाण कमी राहण्यासाठी तो वर्षा ऋतूमध्ये बस्ती देखील करू शकतो. आता ऋतूनुसार स्वस्थ व्यक्तीने पंचकर्म कधी करावं हे मी सांगितलेलंच आहे. पण एखादा व्यक्ती रोगाने ग्रस्त असेल तर तो कुठल्याही ऋतूत याच्यातलं कुठलंही पंचकर्म करू शकतो, पण वैद्याच्या सल्ल्याने. स्वतःच्या मनाने घरी कुठलंही पंचकर्म करता येत नाही. वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही व्यवस्थित पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात या साखळीमध्येच पंचकर्म करावं. आता कुठलंही पंचकर्म करण्यापूर्वी शरीर पूर्ण तयार करावं लागतं. त्याच्यासाठी शरीराच्या अंतर्गत ती स्थिती तयार व्हावी लागते. यासाठी कुठलंही कर्म करण्यापूर्वी पूर्वकर्म करावं लागतं. हे पूर्वकर्म काय आहे हे आपण जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.